एकीकडे संजय राऊतांचे हे वक्तव्य, आता दुसरीकडे आमदार जितेंद्र आव्हाड आरक्षणावर केलेल्या वक्तव्यामुळे वादात अडकलेत. वक्तव्यावर वक्तव्य. न्यायव्यवस्थेत आरक्षण दिलं नाही आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 80 समाजावर म्हणजे 80% समाजावर अन्याय केल्याचं वक्तव्य आव्हाडांनी केलं आणि त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड सुरू झाली आहे. पाहूयात हा रिपोर्ट. मी म्हणतो की न्याय व्यवस्थेमध्ये आरक्षण न देऊन इथल्या 80% समाजावरती बाबासाहेबांनी अन्याय केला. या वक्तव्यामुळे आमदार जितेंद्र आव्हाडांनी वाद ओढावून घेतलाय. काही निर्णय असे येतात की त्यातून जातीय वादाचा वास येतो असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले. न्याय व्यवस्थेवर टीका करण्याच्या नादात जितेंद्र आव्हाडांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरही वक्तव्य केलं. तर वाद निर्माण झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी काय प्रतिक्रिया दिली तेही पाहूयात. आता त्यांनी का केलं नाही, का केलं हे काही आपण सांगू शकत नाही. मी तेच सांगतो, माझे काही विचार आहेत ते मी मांडत असतो. समाजाला पटले तर ठीक, नाही पटले तरी ठीक. न्याय व्यवस्था आणि आरक्षणावर केलेल्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड यांनी ना खेद व्यक्त केला ना खंत. परिणामी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी जितेंद्र आव्हाडांचे कान पिळले. महाविकास आघाडीतील नेत्यांनी जितेंद्र आव्हाड यांना फटकारलं तर सत्ताधाऱ्यांनीही जितेंद्र आव्हाडांना खडे बोल सुनावले. आव्हाड आजकाल संजय रावशी फोनवर जास्त बोलत असावेत किंवा भेटत असावेत म्हणून त्याच्या डोक्यावर झालेला हा परिणाम आहे. रामाबद्दल अपशब्द काढणे, आज बाबासाहेबांबद्दल काढलाय. उद्या एक दिवस असा नाही हो की आव्हाडला घरातून बाहेर निघणं मुश्किल होईल. ज्यांच्या विरुद्ध ते बोलतात तर मला वाटतं की यांचा बोलता धनी कोणीतरी वेगळा असेल आणि फक्त तोंड यांचं असतं पण बोलणारा दुसराच असतो. असं मला राजकारणी म्हणून, मंत्री म्हणून त्यांना नम्र विनंती आहे का पुढे असे विधान करू नये. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत असतात. अर्थात हा राजकारणाचा भाग असल्यानं त्यात काही चुकीचंही नाही. पण एकमेकांवर टीका करताना राजकीय नेत्यांनी किमान महामानवांना तरी त्यात ओढू नये. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.